नमस्कार मंडळी, जाणीवच्या यज्ञक्रमाच्या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज ना थंडीमध्ये एकदम असं झटपट होणारा पदार्थ मी आणलेला आहे. तो खरं तर झटपटही होतो, कमी साहित्यातही होतो, पण तितकाच मऊ मऊ, लुसलुशीत, जाळीदार, पांढरा शुभ्र, अगदी कापसासारखा मऊ असा मस्त तो पदार्थ आहे. आणि त्यामुळेच तो पचायला पण हलका आहे. बघा, इतका स्पॉन्जी आणि खूप मऊ आहे अगदी. म्हणजे अगदी छान तोंडात विरघळेल असा आहे. खूप सोप्या, अगदी कमी साहित्यामध्ये होतो आणि झटपटही होतो. बघा, तुम्हाला लक्षात येतच असेल फोटोवरनं की किती जाळीदार आणि किती मऊ झालेला आहे. तर हा आहे एकदम खट्टा ढोकळा म्हणतात त्याला, किंवा तांदळाचा ढोकळा आपण म्हणू शकतो. आणि तसंच याला गुजरातीमध्ये म्हणतात ईदडा. तर हा खूप सोप्या पद्धतीने होतो, खूप कमी साहित्यात. तर आपण करूया. तर मी 1 कप तांदूळ घेतले. याच्यात बासमती तांदूळ न घेता कुठलाही वेगळा तांदूळ घ्या, जो तुम्ही खिचडीसाठी वापरता, मऊ भात करायसाठी वापरता. रेशनचा कुठलाही घ्या, पण फक्त बासमती न घेता इतर कुठलाही घ्या. हा इंद्रायणी तांदूळ आहे. हा 1 कप घेतला आहे, म्हणजे साधारण वाटीच्या प्रमाणात 2 वाट्या होईल साधारण. तर आपण हा 3 ते 4 वेळा मस्तपैकी व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे त्याला, म्हणजे काही पावडर किंवा काही असेल तर ते सगळं निघून जाईल. 3-4 वेळेला मस्तपैकी धुवून घ्यायचं आहे आणि मग याला पाणी घालून छानपैकी आपण भिजत ठेवायचं आहे. तर ही फक्त भिजवायचीच एक प्रोसेस, याच्यात थोडीशी हे आहे. तर साधारण 2 तास लागतात फक्त मिनिमम, किंवा जास्तीत जास्त 3 तास आपण याला भिजवू ठेवू शकता, जास्त वेळ असेल तर. त्याच्यानंतर हे भिजून झालेले आहे. याच्यामध्ये मी थोडीसा मेथीदाणा घातला होता, तो ऑप्शनल आहे. वाटत असेल तर घाला, किंवा नाही घातलात तरी चालू शकेल. म्हणजे तुम्ही डाळीचा ढोकळा करता तेव्हा तो अवश्य घाला, पण आत्ता नाही घातला किंवा घातला असं काही चालू शकतं. तर आता आपण हे 3 तासानंतर हे तांदूळ जे आहे ते निथळून घेऊया. म्हणजे त्यातलं पाणी सगळं स्ट्रेन करून घ्यायचं आहे आपल्याला. गाळणीमध्ये पाणी फेकायचं नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. पाणी राहू द्यायचं आहे बाजूला, पण ते नंतर कुठल्याही स्वयंपाकात वापरू शकतो, चांगलं पाणी येते. त्याच्यामध्ये आपण आता हे तांदूळ पूर्ण पाणी निथळून घेतल्यानंतर कमीत कमी पाणी वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यात अर्धी वाटी आपण अर्धा कप आपण दही घालतो आहे. ते आंबट असलं पाहिजे. आणि पाव कप आपण, म्हणजे 1/3 कप आपण बारीक रवा घातलेला आहे. हे 3च साहित्य याच्यात आपण आत्ता घालायचं आहे आणि अगदी दरदरीत वाटून घ्यायचं आहे, पाणी न घालता. शक्यतो कमीत कमी पाणी वापरून आपल्याला हे दरदरीत वाटण करून घ्यायचं आहे. ते असं थोडंसं रवाळ, दाणेदार असं खूप छान झालं पाहिजे. म्हणजेच त्या आपल्या ढोकळ्याचा जो आहे, आंबट ढोकळ्याचा, तांदळाच्या ढोकळ्याचा जे टेक्स्चर आहे ते खूप छान रवाळही होतं, तितकंच मऊ असतं आणि मस्त लुसलुशीत पण होतं. आता हे खूपच अतिघट्ट आहे ना, इतकं घट्ट तर आपण काही ढोकळ्याला मिश्रण घालणार नाही. तर अगदीच ते 1/3 कप मी घेतलं आहे पाणी, पण तितकं घालणार नाही आहे. साधारण मी आत्ता 2-3 चमचेच पाणी घातलं आहे. थोडं कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करून घ्यायची आहे. परत 2-3 चमचे पाणी घालणार आहे, म्हणजे साधारण 5-6 चमचेच आपण याच्यात पाणी घालूया. तर तुम्हाला कन्सिस्टन्सी लक्षात येतच असेल बघून. ते बघून तुम्ही लक्षात घ्या की किती पाणी साधारण लागलेलं आहे. म्हणजे पाव वाटी जर आपण पाणी घेतलं असेल तर त्याच्यापेक्षाही त्यातले 2 चमचे वगैरे मी उरवलेलं आहे, तितकं पाणी घातलेलं आहे. हे बघा, हाताला असं छान रवाळ टेक्स्चर लागलं पाहिजे आणि या कन्सिस्टन्सीचं आपलं हे सारण झालं पाहिजे. तर असं थोडं करत पाणी घातलेलं आहे मी, आणि 1/3 कप पूर्ण न घालता 5-6 चमचे इतकं पाणी मी घातलेलं आहे. तर आता हे आपलं बॅटर तयार आहे ढोकळ्याचं, खट्ट्या ढोकळ्याचं बॅटर तयार आहे, जे रवा, तांदूळ आणि दही इतक्या 3 साहित्यातच आपलं बेसिक तयार झालेलं आहे. तर हे असं तुम्ही छानपैकी तयार करून थोडा वेळ मुरत पण ठेवू शकता किंवा लगेच पण करू शकता. आता चवीपुरतं याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे 2 टीस्पून इतकं शेंगदाण्याचं तेल घालायचं आहे. हे अवश्य शेंगदाण्याचंच तेल घाला, मस्त स्वाद येतो एकदम याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण याच्यात थोडं बॅलन्स करायला किंचित साखर घालूया. म्हणजे दही खूप आंबट आहे, त्यामुळे आपण त्याचा थोडं बॅलन्स करून घेऊया या बॅटरला. त्याच्यानंतर 2 मिरच्या आणि थोडंसं आलं मी हे खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे, दरदरीत वाटून घ्यायचं आणि ते पण मस्तपैकी याच्यात मिक्स करायचं. खूप छान स्वाद लागतो, खमंग असा ढोकळा लागतो आतून चवीला आणि मस्त होतो. आणि याच्यामध्ये ना, या खट्ट्या ढोकळ्यामध्ये काय करतात की आतून फोडणी घालतात त्याला. ह्याला गुजरातमध्ये ईदडा असं पण म्हणतात. तर तुम्ही नक्की या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करून बघा. थोडा वेगळा टच असतो, पण त्याचा स्वाद भन्नाट लागतो. तर या फोडणीत जिरं, मोहरी, थोडंसं हिंग आणि कढीपत्त्याचे तुकडे इतकंच घातलेलं आहे. तुम्ही याच्यात हवं तर लाल मिरचीचे तुकडे किंवा हिरव्या मिरचीचे तुकडे पण घालू शकता, जसं तुम्हाला आवडतं आहे. पण ही आतून दिलेली फोडणी मस्त बसते. त्याच्यानंतर आपण याच्यात अर्धा टीस्पून मी इतका बेकिंग सोडा घातलेला आहे. तर हा ढोकळा आहे त्याच्यामुळे सोडा घालणं जरुरी आहे, पण बाकी याच्यात जास्त साहित्य घालायचं नाही आहे, इतर आपण ढोकळे बनवतो त्या पद्धतीने.
तर हा अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घातला आहे. तुम्ही याच्याऐवजी इनो पण घालू शकता, जे तुमच्या घरात अवेलेबल असेल तर एक सॅशे घाला. त्याच्यानंतर हा ढोकळा ना जरा पसरट भांड्यात केला जातो, त्याच्यामुळे मी प्लेटला तेल लावून घेतलं आहे आणि असा पसरट ताटलीमध्येच साधारण हा केला जातो. कारण हा असा फ्लॅट ढोकळा असतो, म्हणजे स्पॉन्जी जरी होत असला तरी तो असा पसरट ढोकळा असतो, खूप फ्लफी नसतो. डाळीचा जो ढोकळा करतो आपण किंवा बेसनाचा जो ढोकळा करतो त्याप्रमाणे तो नसतो. तर याच्यावर वरतून मिरेपूड आणि तिखट असं घालतात. मी फक्त मिरेपूड घातलेली आहे, मस्त खमंग स्वाद लागतो आणि दिसायलाही सुंदर दिसतो. तर हे सगळं करायच्या आधी, म्हणजे मिश्रणात सोडा घालायच्या आधी मात्र तुम्ही पाणी कढईत जे भांडं करणारा, ज्यात वाफवणारा, त्याच्यात भरपूर पाणी छान उकळत ठेवायचं आहे. उकळलं पाहिजे आणि उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला प्लेट ठेवायची आहे. ही टीप मात्र अवश्य लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 15 मिनटंच आपल्याला लागणार आहे करायला साधारण. आणि असं कढई किंवा काय त्याच्यात गॅप असेल, वाफ जिथनं जात असेल तिला चला पॅक करून घ्या. मी तसंच केलेलं आहे, जरा टिश्यू पेपर ठेवून. तर ते पॅक करून 15 मिनटं मी साधारण हे वाफवून घेतलं आहे. मस्त झालं आहे. जास्तीत जास्त 20 मिनटं लागतील बस. आणि आपला हा ईदडा अर्थात व्हाईट ढोकळा अर्थात खट्टा ढोकळा तयार झालेला आहे. साधारण अर्धा तासात हे सगळं तयार होतं. फक्त तांदूळ जर आपण आधी भिजत घातले तर मग अर्धा तासात होणारी ही मस्त रेसिपी आहे. मऊ, लुसलुशीत, पौष्टिक, पचायला हलकी असणारी आणि कोणत्याही वेळेला खाऊ शकणारा असा हा पदार्थ आहे. तुम्ही सकाळी खा, संध्याकाळी खा, दुपारी खा, कधीही खा. पाहुणे आले तरी पण तुम्ही उत्तम प्रकारे करू शकता. इव्हन काय एवढ्या हळदीकुंकाच्या कार्यक्रमांसाठी पण तुम्ही करू शकता, किटी पार्टीलाही करू शकता. कोणत्याही फंक्शनसाठी हा मस्त लागणारा ढोकळा आहे. वेगळ्या चवीचा होतो, नेहमीपेक्षा वेगळा आणि छान दिसतो, पांढरा शुभ्र मऊ लुसलुशीत. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. ट्राय केल्यावर तुम्हाला नक्की आवडणार आहे हे मला माहिती आहे. थोडीशी कोथिंबीर पेरा मस्तपैकी, रंगसंगती उत्तम, छान दिसत आहे अगदी खायला पण डोळ्यांनाही. आता आपण ते थोडं गार होतं आहे तोपर्यंत एक चटणी करूया. 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, 2 चमचे डाळ्या, 5-6 कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर, 2 मिरच्या, एवढं घ्यायचं आहे आपल्याला. फ्रोझन खोबरं आहे माझ्याकडचं, ते तुम्ही ताजंही वापरू शकता. 2 टीस्पून दही घातले, याच्याऐवजी तुम्ही लिंबू पिळू शकता आणि थोडंसं चवीला मीठ, बस. आणि हे वाटून घ्यायचं आहे की आपली ही हिरवीगार चटणी तयार आहे पांढऱ्या पांढऱ्या मऊ मऊ लुसलुशीत ढोकळ्यासोबत. तर अशी चटणी पण नक्की करून बघा. तर असा हा एकदम उत्तम चवीचा होणारा ढोकळा, तितकाच मऊ मऊ, स्पॉन्जी, खूप सुंदर असा दिसणारा छानसा हा ढोकळा तयार आहे, खट्टा ढोकळा. तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेलच तर लाईक तर कराच करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, आणि सबस्क्राईब पण जरूर करा नवीन असाल तर. बेल आयकनला पण क्लिक करा. आणि ही रेसिपी ना एवढी 4 माणसांना एकदम व्यवस्थित पुरेशी होते, त्यामुळे एकदम डोळे झाकून या प्रमाणात नक्की ट्राय करून बघा. केल्यावर मला कळवायला विसरू नका की कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. भेटूया पुढच्या भागात असा छान छान मस्त मस्त सोप्या सुटसुटीत रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.